आपल्या आहारातील अशा 3 गोष्टी की त्यामुळे होतात 300 पेक्षा जास्त आजार. या 3 गोष्टी प्रत्येक स्वयंपाकघरामध्ये असल्यामुळे आपल्या प्रत्येक खाद्यपदार्थात याचा नियमितपणे वापर होतो. आणि होय, यामुळे हृदयविकार, कॅन्सर, ब्रेन ट्यूमर असे तब्बल 300हून जास्त आजार होऊ शकतात. एकदा झालं असं, आमचा एक मित्र होता. त्या मित्राला लिव्हर संबंधी गंभीर आजार झाला. ज्यामध्ये त्याचं लिव्हर हे चांगल्याच प्रकारे डॅमेज झालेलं होतं. त्यांनी त्याचं काम करणं बंद केलेलं होतं. काही कारणास्तव तो त्रास त्याला भरपूर वाढतच राहिला आणि बऱ्याच काळानंतर त्याचं लिव्हर ट्रान्सप्लांट देखील करावं लागलं. पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला. मग लिव्हर संबंधी हा आजार त्याला कशामुळे झाला असेल, याविषयी आम्ही थोडंसं माहिती घेण्याचा प्रयत्न केला. कारण की तो कुठल्याही प्रकारचं अल्कोहोल म्हणजेच कुठलीही दारू पित नव्हता किंवा अल्कोहोलयुक्त कुठलीही गोष्ट तो सेवन करत नव्हता. डॉक्टरांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की डॉक्टर म्हणाले की फक्त अल्कोहोलनीच लिव्हर संबंधी आजार होत नाही, तर आपण ज्या गोष्टी आहारात घेतो त्या जर सुद्धा व्यवस्थित नसल्या, आज धकाधकीच्या जीवनात अशा काही वस्तू आपल्या आहारात येतात आणि त्या नियमितपणे आपण खायला लागतो, त्यांनी सुद्धा लिव्हरवर, किडनीवर विविध असे दुष्परिणाम होतात आणि त्याचं रूपांतर मोठ्या आजारामध्ये होत आहे. तर आज असेच 3 गोष्टी सांगतोय की ज्या कदाचित तुमचं लिव्हर, तुमचं किडनी, तुमचं हृदय, तुमचं फुफ्फुस किंबहुना तुमचं पूर्ण शरीरच खराब करू शकतात आणि जे तात्काळ बंद करणं गरजेचं आहे. चला तर जाणून घेऊयात सामान्य माणसाच्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये असणाऱ्या 3 गोष्टी की ज्या आहारात कायम आपल्या त्या ठिकाणी समाविष्ट केलेल्या असतात आणि ज्या बंद करणं गरजेचं आहे. तर जाणून घेऊया अतिशय संवेदनशील माहिती जी 2023 मध्ये समजून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे व्हिडिओ अतिशय लक्षपूर्वक पाहत राहा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा. आपल्या आहारातून बंद करावे लागतील या 3 गोष्टी, नाही तर भविष्यकाळ फार अवघड आहे. जसं जसं या आहारामध्ये तुम्ही गोष्टी ठेवत चालताल तर तुम्हाला तात्काळ बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, पोटाचे विकार, कॅन्सर, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर तसेच असे गंभीर आजार व्हायला सुरुवात होऊ शकतात आणि जे समजणार सुद्धा नाही की अगदी बिनव्यसनी असताना सुद्धा का आजार आपल्याला होतात. तर यापैकीच पहिला आणि सगळ्यात भयानक आणि सगळ्यात जास्त दुष्परिणाम करणारी गोष्ट जी कायम स्वरूपी आपल्याला बंद करावी लागेल तर ती म्हणजे मैदा. आता मैद्याचे दुष्परिणाम बऱ्यापैकी लोकांना त्या ठिकाणी माहीत आहे, पण मैदा ही अशी गोष्ट आहे की जी गव्हापासूनच तयार होते. पण ही तयार करत असताना गव्हामधून 97% फायबर वेगळे केलेले असतात. म्हणजेच त्याच्यामध्ये ना गव्हाचं छिलका म्हणजे वरचं जे कवर असतं ते नसतं, त्याचबरोबर जर्म नावाचा पार्ट नसतो, उरलेला पांढरा पार्ट त्याच्यामध्ये असतो. याबरोबरच हा मैदा अगदी सफेद होण्यासाठी, अगदी क्रिस्टल क्लिअर होण्यासाठी याचं केमिकल ब्लिचिंग केलं जातं. विविध प्रकारचे केमिकल याच्यावर मारले जातात आणि ज्यामुळे तो एक प्रकारचं विषच होऊन बसतो. 80% पदार्थांमध्ये मैदा असतो. मग त्यामध्ये ब्रेड असतील, बिस्किट, स्नॅक्स, पास्ता, नूडल, समोसे, रोटी, नान, केक, पेस्ट्री या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण केव्हा ना केव्हा आपल्या ज्या आयुष्यात दररोज त्या ठिकाणी खात असतो. हा मैदा इतका भयानक आहे की जास्त प्रमाणात याचं सेवन केल्याने शरीराचं वजन तर वाढतंच, पण त्याचबरोबर तुमच्या रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण देखील वाढायला लागतं आणि ज्यामुळे तुमच्या हृदयामध्ये ब्लॉकेजेस यायला सुरुवात होतात. हा मैदा नियमितपणे खाल्ल्याने तुमची रोगप्रतिकारक क्षमता कमी होऊन तुम्ही वारंवार आजारी पडण्याची देखील शक्यता असते. मैदा खाल्ल्याने साखरेची पातळी शरीरात लगेच वाढते, त्यामुळे शुगरचा त्रास म्हणजेच मधुमेहाचा त्रास व्हायला सुद्धा सुरुवात होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अचानक रक्तातील साखर वाढल्यामुळे रक्तातील ग्लुकोज गोठण्यास सुरुवात होते आणि नंतर शरीरात अशा काही रासायनिक प्रतिक्रिया होतात ज्यामुळे सांधिवात तसेच हार्ट अटॅकचा धोका सुद्धा संभवू शकतो. तर इतका भयानक आहे हा मैदा. आता मैद्याला पर्याय म्हणजे आपलं गव्हाचं पीठ. मैदा न वापरता होल म्हणजे पूर्ण गव्हाचं पीठ वापरायला पाहिजे. त्याचबरोबर जे भरड धान्य आहेत, मग त्यामध्ये बाजरी असेल, नाचणी असेल, राळं असेल, ज्वारी असेल, तर अशा भरड धान्यांचा समावेश त्या ठिकाणी करायला पाहिजे. याबरोबरच बिस्किट, पास्ता, ब्रेड वगैरे खायचे असतील तर होल व्हीट जे काय त्याला पर्याय उपलब्ध आहे मार्केटमध्ये ते सुद्धा वापरणं अगदी गरजेचं आहे. आता दुसरा असा पदार्थ की जे जगात 90% हृदयविकारांच्या झटक्याचं कारण आहे ते म्हणजे रिफाईंड तेल. रिफाईंड तेल, मग ते सोयाबीन असू द्या, सनफ्लॉवर असू द्या, शेंगदाणा तेल असू द्या, आज सगळं मार्केटमध्ये जे तेल आहे ते सगळं रिफाईंड तेल आहे. ज्या तेलाच्या पॅकेटवर रिफाईंड नाव लिहिलेलं आहे ते सगळ्यात घातक आहे. कोणत्याही धान्यापासून, कोणत्याही बियांपासून ज्यावेळेस तेल काढायचं असतं
तर ते तेल गंधरहित तसेच अगदी सुस्पष्ट अगदी ट्रान्सपरंट होण्यासाठी त्याच्यात विशिष्ट रासायनिक प्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे त्या तेलातील सर्व पौष्टिक मूल्य तर संपुष्टात येतातच. पण त्यामध्ये जे काय चरबीयुक्त पदार्थ आहे किंवा जे फॅट आहे तर ते अगदी ट्रान्स फॅट म्हणजे जे अगदी विषारी प्रकारचं फॅट आहे ते निर्माण व्हायला सुरुवात होत असतं. याबरोबरच रिफाईंड तेलामध्ये ते जास्त काळ टिकण्यासाठी त्याला कुठल्याही प्रकारचा वास येऊ नये म्हणून त्याच्यात विशेष केमिकल टाकलेले असतात आणि त्यामुळे हे शरीराला सगळ्यात हानिकारक असतं. आणि हेच तेल ज्यावेळेस तुम्ही तळून वापरता, एकदा तळलं तर ठीक आहे, पण काही वेळा हे डबल ट्रिपल 4 वेळा 5 वेळा तळण्यासाठी वापरलं जातं, तर त्या तेलामध्ये त्या तेलासारखं दुसरं काहीच विषारी नाही आहे असं माझं तरी मत आहे. आणि या तेलाच्या नियमित वापरामुळे तुमचा त्या ठिकाणी धाप लागणे, छाती दुखणे, त्याचबरोबर धमन्यांमध्ये थोडासा त्या ठिकाणी कठोरपणा येणे असे विकार होऊन हळूहळू आपल्या हृदयामध्ये ब्लॉकेजेसचा त्रास व्हायला सुरुवात होत असतो. आता तुम्ही म्हणाल तेल तर सगळीकडे उपलब्ध आहे, पाम तेल तर सगळीकडे मिक्सिंग आहे, तर मग आता कसं करायचं, कसं मग याच्यापासून वाचायचं? तर फार सोपं आहे हो. ऑइल एक्स्ट्रॅक्टर मार्केटमध्ये आलेले आहे, म्हणजे घरगुती तेल घाणे आलेले आहेत. तर हे तेल घाणे 10,000 रुपयापासून 25,000 रुपयापर्यंत असतात. छोट्यातलं छोटं अगदी 200 300 400 वॉटचं जे काय आहे 10,000पासून एक चांगलं 1000 वॉटपर्यंत जर घ्यायचं असेल तर 25,000पर्यंत असतात. ॲमेझॉन जे काही वेबसाईट आहे तिथून तुम्ही हे परचेस करू शकता. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी पाहू शकता. तर इथे साधारणपणे 600 वॉटचं जे 3.8 स्टार रेटिंग असलेलं मशीन मी तुमच्यासाठी आणलेलं आहे. 4 ते 8 किलो प्रति तास इतकी याची कॅपॅसिटी आहे. 1 वर्षाची त्या ठिकाणी याला वॉरंटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर कंट्रोल करू शकता, म्हणजे अगदी थंडपणे तुमचं तेल काढू शकता, ज्यामुळे कुठलेही नैसर्गिक घटक त्यामधून जाणार नाही. तेल न वापरता तुम्ही स्वतःचं तेल स्वतःच बनवून ज्याच्यात सगळे घटक असतील, ज्यात कुठले विष नसेल असं त्या ठिकाणी तुम्ही बनवू शकता. तर नक्कीच खाली डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करून तुम्ही या मशीनविषयी माहिती घ्या. आवडल्यास नक्कीच खरेदी करा, कारण की तुम्हाला याच्यावर कुठलाही एक्स्ट्रा चार्ज लागणार नाही. आता तिसरं कारण जे तुमच्या लिव्हरला मोठ्या प्रमाणावर धक्का पोचवतं, दारू पीत जरी नसले तरी लिव्हर संबंधी आजार उद्भवण्याचं कारण आहे ही तिसरी गोष्ट, ज्याला पांढरं विष सुद्धा म्हणतात, ती आहे साखर. पांढरी साखर जवळपास सर्वच घरामध्ये वापरली जाते, पण याच साखरेमुळे अनेक समस्या निर्माण होतात. साखरेचा केवळ आपल्या शरीरावरच नव्हे तर आपल्या मनावर देखील वाईट परिणाम होतो. ही साखर वजन वेगाने वाढवतेच, पण त्याच वेळेला आपले हाडे देखील कमजोर करत असते. साखर हे मधुमेहाचं एक सगळ्यात प्रमुख कारण आहे, म्हणूनच हिला पांढरं विष देखील म्हटलं जातं. ही साखर खाल्ल्याने आपलं जे काय लिव्हर आहे की यकृत आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी तणाव यायला सुरुवात होत असतो. त्यामुळे शरीरात लिपिड्स जास्त तयार होतात आणि ज्यामुळे लिव्हर फेल्युअरचा त्रास देखील होऊ शकतो. याबरोबरच स्मरणशक्ती कमी होणे हा सुद्धा मोठा धोका आहे. हृदयविकाराचा झटका देखील साखरेच्या अतिवापरामुळे त्या ठिकाणी येऊ शकतो, ज्यामुळे खराब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण शरीरामध्ये वाढतं, हाय बीपीची समस्या होते, तसेच ब्लॉकेजेस होतात, त्यामुळे हृदयविकाराचा झटका देखील येऊ शकतो. तसेच संधिवाताची समस्या, जॉईंट दुखणे, घोटे दुखणे, कुठल्याही प्रकारचे जे काही जॉईंट आहेत ते दुखणे, तर अशा समस्या देखील साखरेमुळे नियमित येत असतात. मग साखरेला पर्याय नाही म्हणून तुम्ही काय करायला पाहिजे, गुळाचा वापर केला पाहिजे. त्यातल्या त्यात जो ऑर्गॅनिक गुळ आहे त्याची पावडर बाजारात भेटते, ऑर्गॅनिक गुळ भेटतो, तो यूज केला पाहिजे. गुळ म्हणजे एक प्रकारचं नैसर्गिक वरदानच त्या ठिकाणी आहे, तर त्यामुळे जास्तीचं कॅल्शियमचं सुद्धा तुमच्या शरीरामध्ये पुरवठा होणार आहे. नक्कीच त्याला पर्याय म्हणून तुम्ही गुळ वापरू शकता. तर ही होती मित्रांनो माहिती. कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा. चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा.